नमस्कार सर्वांना, मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे उपवासाचे घावणे किंवा उपवासाचे डोसे कसे करायचे ते बघणार आहोत। इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे किंवा काही जण वरई म्हणतात आणि त्यासाठी पाव वाटी साबुदाणा घेतला आहे। हे दोन्ही आता आपल्याला एकत्र कढईमध्ये गरम करून घ्यायचे आहे। छान हलवत हलवत व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत। गरम झाले की नाही ते आपल्याला कसं ओळखायचं, तर भगर हे रव्यासारखे छान फुलून येतात भाजल्यानंतर आणि साबुदाणेही फुलून येतात। एक साबुदाणा थोडासा उचलून थोड्या वेळाने खाऊन बघायचा आहे। तो छान कुरकुरीत झाला असं वाटलं की गॅस बंद करायचा आहे। लो टू मीडियम फ्लेमवरच हे आपण आता गरम करून घेत आहोत। एक 5 मिनिटं तरी हे भगर आणि साबुदाणे भाजायला वेळ लागतो। आता इथे मी एक साबुदाणा खाऊन बघते, तर साबुदाणा छान कुरकुरीत झाला आहे, म्हणजे हे साबुदाणा आणि भगर आपले व्यवस्थित आता भाजून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून हे कढईमध्येच असं पसरवून थंड करायला ठेवणार आहे। तोपर्यंत आपण ह्या डोशाबरोबर लागणारी चटणीही बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी घेतला आहे। अर्धी वाटी शेंगदाणे, तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर ओलं किंवा सुकं खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। इथे एक थोडासा आल्याचा तुकडा आणि 3 मिरच्या घेतल्या आहेत। सेंधव मीठ तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे। अर्धा चमचा साखर। आता हे मिक्सरमध्ये लागेल तसं पाणी घालून आपण हे वाटून घेतलेलं आहे। इथे आपली चटणी तयार आहे। वरून जर तुम्हाला आवडत असेल तर जिरे आणि मिरचीची फोडणी दिली तरीही चालेल। आता आपण हे जे भगर आणि साबुदाणे भाजून ठेवले होते तेही थंड झालेत, तर ते मिक्सरमध्ये त्याची आपण पावडर करून घेणार आहोत। छान असं रवेदार हे आपलं डोशाचं पीठ इथे तयार झालेलं आहे। अगदी खूप बारीकही करायचं नाही, रवेदारच त्याला राहू द्यायचं आहे। तर ह्याच्यामध्येच आपण आता सैंधव मीठ घालणार आहोत। उपवासाला काही लोक सैंधव मीठ वापरतात, त्यामुळे मी ते सैंधव मीठाचा वापर केला आहे। अर्धी वाटी दही घालायचं आहे। दही सुद्धा नॉर्मल टेम्परेचरवरच हवंय। त्याच्यानंतर लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। चमच्याच्या साह्याने थोडंसं मिक्स करून आपण हे आता मिक्सरला छान बॅटर तयार करून घेऊयात। पाणी असं लागता लागता घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही। आता इथे मिक्सरमध्ये छान आपण पेस्ट करून घेतलेली आहे। आता मी हे एका पातेल्यामध्ये काढून घेते। खूप घट्ट हे बॅटर तयार झालं आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता। मी ते घावणे करणार आहे, त्यामुळे घावण्यासारखं अगदी पातळ पीठ इथे तयार केलेलं आहे। जर तुम्हाला डोशासारखं एकदम क्रिस्पी करायचे असतील तर थोडंसं बॅटर घट्ट केलं तरीही चालेल। आता इथे तवा गरम करायला ठेवला आहे। त्याच्यावर तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी डोसा करताना हे बॅटर चमच्याच्या साह्याने असं खालीवर करत आपल्याला हलवून घ्यायचं आहे, नाहीतर घट्ट बॅटर खाली राहतं आणि वर पाणी पाणी राहतं। त्याच्यामुळे प्रत्येक डोसा करताना आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे डोसे इथे घालू शकता। आता इथे मी 2 पळ्या बॅटर ओतून घेतला आहे आणि डोशासारखं हे आपल्याला आता इथे पसरवून घ्यायचं आहे। नंतर बाजूने तेल किंवा तूपही सोडायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी हे डोसे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा थोडासा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर लो टू मीडियम फ्लेमवर हे डोसे साधारणतः 3 मिनिटांवर वाफवून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटांनंतर हे डोसे आपण बघूयात। छान असे क्रिस्पी आणि जाळीदार हे इथे डोसे तयार झालेले आहेत। तुम्हाला जर दुसऱ्या बाजूनेही शेकायचे असतील तर तुम्ही शेकू शकतात।
परंतु इथे तशी काही आवश्यकता नाही, कारण आपण वाफेवर छान शिजवलेले आहेत. अशाच प्रकारे दुसरा डोसाही मी इथे करून दाखवते. नवरात्रीमध्ये काही जणांचा 9 दिवस उपवास असतो, तर 9 दिवस रोज उपवासाला काय काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे हे असे डोसे तुम्ही करून बघा, अगदी छान होतात. त्याच्याबरोबर बटाट्याची उपवासाची भाजी केली तरी छान लागते, किंवा अशी मी खोबऱ्याची चटणी केली तर तीही तुम्ही करून बघा, अगदी छान होते. आता इथे दुसरा डोसाही आपला छानसा तयार झालेला आहे. उपवासाचा रताळ्याचा शिरा कसा करायचा ह्याची रेसिपीही मी ह्याआधी अपलोड केलेली आहे, तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ती रेसिपी बघू शकता, किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. छान अशी डोस्याला जाळीही पडलेली आहे. चला तर मग छानशा डिशमध्ये गरमागरम हे डोसे आणि चटणी सर्व करूयात. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा. धन्यवाद.